नमस्कार. कधीकधी वाटतं ना की निसर्गसुद्धा बोलतो, स्वतःची गाणी गातो. आज आपण लॉर्ड टेनिसन यांच्या द ब्रुक या प्रसिद्ध कवितेतून अशाच एका ओढ्याचं म्हणजे एका झऱ्याचं एक खूप सुंदर गाणं ऐकणार आहोत आणि त्याचा सोप्या शब्दात अर्थ समजून घेणार आहोत. Welcome to Smart School Info Lit. शांत ठिकाणी बसून खळखळ वाहणाऱ्या ओढ्याचा आवाज ऐकलाय का? असं नाही वाटत की तो आपल्याला काहीतरी गोष्ट सांगतोय? बरं, आजच्या कवितेत कवीने नेमकं तेच केलंय. त्या ओढ्याच्या आवाजाला शब्द दिलेत. चला तर मग ऐकूया हा ओढा आपल्याला नेमकी कोणती गोष्ट सांगतोय. तर प्रत्येक प्रवासाची एक सुरुवात असते. मग या ओढ्याचा प्रवास कुठून आणि कसा सुरू होतो? चला कवितेच्या पहिल्याच कडव्यात त्याच्या या अनपेक्षित आणि तितक्याच नैसर्गिक जन्माबद्दल जाणून घेऊया. I come from haunts of coot and hern. I make a sudden sally and sparkle out among the fern to bicker down a valley. कवी ओढ्याच्या तोंडून सांगतो, मी कूट आणि हर्न या पाणपक्ष्यांच्या वस्तीतून येतो आणि तिथून अचानक एक झेप घेतो. नेच्याच्या वनस्पतींमधून चमकत बाहेर पडतो आणि दरीतून खळखळाट करत खाली वाहू लागतो. म्हणजे बघा, ओढ्याचा जन्म किती शांत आणि जंगली ठिकाणी होतोय, जिथे कोट आणि हर्न सारखे पक्षी राहतात. पण तो शांत नाहीये. तो तिथून सडन सॅली करतो, म्हणजे अचानक वेगाने बाहेर पडतो. आणि त्याचा आवाज कसा आहे? तो बिकर करतो, म्हणजेच खळखळ आवाज करत जणू काही भांडतच दरीतून खाली वाहू लागतो. By 30 hills I hurry down or slip between the ridges. By 20 thorps, a little town, and half 100 bridges. मी 30 टेकड्यांवरून वेगाने खाली येतो किंवा डोंगरांच्या रांगांमधून निसटून जातो. 20 लहान खेड्यांमधून, एका छोट्या शहरातून आणि तब्बल 50 पुलांच्या खालून मी माझा प्रवास करतो. जरा विचार करा, हा प्रवास किती मोठा आणि वेगवान असेल. 30 टेकड्या, 20 लहान खेडी, ज्यांना कवितेत थॉर्प्स म्हटलंय, एक छोटं शहर आणि तब्बल 50 पूल. या आकड्यांमधून कवी आपल्याला त्या ओढ्याच्या प्रवासाची विशालता आणि त्याचा वेग दाखवून देतो. Till last by Philip's farm I flow to join the brimming liver. For men may come and men may go, but I go on forever. शेवटी फिलिपच्या शेताजवळून वाहत वाहत मी काठोखाट भरलेल्या नदीला जाऊन मिळतो. कारण माणसे येतील आणि माणसे जातील, पण मी मात्र कायम असाच वाहत राहीन. आणि याच 2 ओळींमध्ये मित्रांनो, ह्या कवितेचं संपूर्ण सार दडलेलं आहे. माणसाचं आयुष्य क्षणभंगूर आहे. माणसं येतात जातात, त्यांच्या पिढ्या बदलतात, पण हा निसर्ग, हा ओढ्याचा प्रवाह, हा मात्र अविरत न थांबता सुरूच राहतो. आपलं जीवन तात्पुरतं, पण निसर्ग शाश्वत. किती मोठा विचार आहे हा, नाही का? I chatter over stony ways in little sharps and trebles. I bubble into eddying bays. I babble on the pebbles. मी खडकाळ मार्गांवरून बडबड करतो, जणू संगीतातले छोटे उंच नीच सूर आळवतो. भोवऱ्यांमध्ये बुडबुडे काढतो आणि लहान गोट्यांवरून गुणगुणत पुढे जातो. इथे कवीनी वापरलेली भाषा किती सुंदर आहे बघा. चॅटर म्हणजे बडबड करणे, ट्रेबल्स म्हणजे संगीतातले सूर, आणि बॅबल म्हणजे लहान मुलांसारखं बोबडं बोलणं. हे सगळे शब्द माणसाच्या आवाजाशी संबंधित आहेत. कवीनी हे शब्द वापरून त्या ओढ्याला जिवंत केलंय, जणू काही तो एखादं लहान मूल आहे जे आनंदाने गाणं गात बागडत चालले. बरं, ओढ्याचा हा प्रवास फक्त दगडधोंड्यांवरून होत नाहीये. तो निसर्गाच्या एका अतिशय सुंदर आणि जिवंत रस्त्यावरून पुढे जातोय. चला पाहूया त्याच्या या वळणदार मार्गावर आपल्याला अजून काय काय दिसतंय. With many a curve my banks I fret, by many a field and fallow, and many a fairy foreland set with willowweed and mallow. अनेक वळणं घेत मी माझे काठ झिजवत पुढे जातो. अनेक शेतांमधून आणि पडीक जमिनींवरून वाहतो. आणि वाटेत विलोवीड आणि मॅलोसारख्या रानफुलांनी सजलेले एखाद्या परिकथेतल्या प्रदेशासारखे सुंदर भाग लागतात. इथे फ्रेट या शब्दाचा अर्थ आहे झिजवणे. म्हणजे तो इतक्या ताकदीने वाहतो की आपले काठही झिजवतो. आणि फॅलो म्हणजे पडीक जमीन. तर एका बाजूला त्याची ताकद दिसते
आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या काठावरचं रानफुलांचं सौंदर्य. शक्ती आणि सौंदर्य यांचा काय सुंदर मिलाप आहे. I chatter, as I flow to join the brimming river. For men may come and men may go, but I go on forever. शेताजवळून वाहत वाहत मी काठोकाठ भरलेल्या नदीला जाऊन मिळतो. कारण माणसे येतील आणि माणसे जातील, पण मी मात्र कायम असाच वाहत राहीन. I wind about and in and out, with here a blossom sailing, and here and there a lusty trout, and here and there a grayling. मी इकडून तिकडे वळतो, आतून बाहेर येतो, माझ्यासोबत एखादं फूल वाहत जातं आणि इथे तिथे एक मोठा ट्राउट मासा दिसतो, तर कुठे एखादा ग्रेलिंग मासा. आता या सुरुवातीच्या ओळींमधून टेनिसन एक कसलं चैतन्यमय चित्र उभं करतात बघा. आतून बाहेर ही त्याची नागमोडी खेळकर हालचाल दाखवते. ट्राउट आणि ग्रेलिंग सारख्या माशांचा उल्लेख म्हणजे हे पाणी नुसतं वाहत नाहीये, तर ते जीवनानं सळसळतंय. आणि त्यातच एखादं फूल वाहत जातं, ही कल्पना त्या दृश्याला एक किती शांत आणि निवांत स्पर्श देते. And here and there a foamy flake upon me as I travel, with many a silvery water break above the golden gravel. आणि त्याचा प्रवास पुढे सरकतो. तो म्हणतो, आणि माझ्या प्रवासात माझ्या अंगावर इथे तिथे एखादा फेसकट कण दिसतो. सोनेरी खडीवरून वाहताना माझ्यावर अनेक चंदेरी पाण्याच्या रेषा उमटतात. इथे कवी शब्दांमधून प्रकाश आणि गतीचे एक सुंदर चित्र रेखाटतोय. विचार करा, सोनेरी खडीवर ती चंदेरी पाण्याची लहर, किती सुंदर दिसत असेल ते दृश्य. इथं टेनिसन विरोधाभासाचा खूप छान वापर करतात. एका बाजूला प्रवाहाचा वेग दाखवणारे ते फेसकट कण आहेत, तर दुसऱ्या बाजूला सोनेरी खडी आणि त्यावरच्या चंदेरी पाण्याच्या रेषा, हा किती शांत सुंदर विरोधाभास आहे. आणि माझ्या अंगावर हा शब्द पुन्हा एकदा आपल्याला आठवण करून देतो की ही गोष्ट दुसरा कोणी नाही, तर स्वतः ओढाच आपल्याला सांगतोय. And draw them all along and flow to join the brimming river. For men may come and men may go, but I go on forever. आणि त्या सगळ्यांना सोबत घेऊन मी वाहत जातो दुथडी भरून वाहणाऱ्या नदीला मिळण्यासाठी. कारण माणसे येतील आणि माणसे जातील, पण मी मात्र अविरत वाहत राहीन. I slip, I slide, I gloom, I glance among my skimming swallows. तो म्हणतो, मी घसरतो, मी सरकतो, मी उदास होतो, मी नजर टाकतो माझ्यावरून उडणाऱ्या पाकोळ्यांमध्ये. यातून काय दिसतं, तर ओढ्यालाही वेगवेगळ्या भावना आहेत. घसरणे आणि सरकणे या शब्दांमधून त्याचा उत्साह दिसतो, तर उदास होणे या शब्दातून त्याची एक शांत गंभीर बाजू समोर येते. म्हणजे तो केवळ एक प्रवाह नाही, तर त्याला स्वतःचे एक व्यक्तिमत्व आहे. I make the netted sunbeam dance against my sandy shallows. आणि मग हा आनंदी क्षण बघा, मी जाळीदार सूर्यकिरणांना माझ्या रेताड आणि उथळ भागावर नाचायला लावतो. किती सुंदर कल्पना आहे ही. I murmur under moon and stars in brambly wildernesses. I linger by my shingly bars. I loiter round my cresses. याची कल्पनाच खूप छान आहे. दिवसाच्या त्या खेळकरपणानंतर आता रात्र झाली आहे. वातावरण बदललं आहे. मी चंद्र आणि ताऱ्यांखाली काटेरी रानवनांतून कुजबुजतो. मी माझ्या खाड्यांच्या अडथळ्यांपाशी रेंगाळतो. मी माझ्या पाणवनस्पतींभोवती रेंगाळतो. या शब्दांमधून ओढ्याचा वेग मंदावल्याचं आणि वातावरणात एक शांतता पसरल्याचं अगदी स्पष्ट जाणवतं. टेनिसन इथे शब्दांची निवड किती विचारपूर्वक करतायत हे पाहण्यासारखं आहे. चंद्र आणि ताऱ्यांखाली कुजबुजणे हे एक शांत गूढ वातावरण निर्माण करतं. रेंगाळणे आणि घुटमळणे यांसारखे शब्द वापरून ते जाणीवपूर्वक ओढ्याची गती कमी करतात. आणि खड्यांचे अडथळे, पाणवनस्पती हे तपशील त्या रात्रीच्या शांत प्रवासाला अधिक जिवंत करतात. And out again I curve and flow to join the brimming river. For men may come and men may go, but I go on forever. आणि पुन्हा एकदा आम्ही वळण घेतो आणि वाहू लागतो दुथडी भरून वाहणाऱ्या नदीला मिळण्यासाठी. म्हणजे बघा, रात्रीची शांतता असो किंवा दिवसाचा खेळकरपणा, ओढ्याचं अंतिम ध्येय काही बदलत नाही. त्याचा प्रवास न थांबता न थकता त्या विशाल नदीच्या दिशेने सुरूच राहतो. आणि या संपूर्ण प्रवासाच्या अनुभवानंतर तेच कडवं पुन्हा आपल्यासमोर येतं. कारण माणसं येतील आणि माणसं जातील, पण मी मात्र अविरत वाहत राहीन. काहीही झालं तरी सगळ्या बदलांच्या पलीकडे निसर्गाचा हा प्रवाह अखंडित आहे.
ही कविता आपल्याला हेच सांगते की मानवी जीवन कितीही मर्यादित आणि क्षणभंगूर असलं तरी निसर्गाची जी मूलभूत चक्र आहेत ती काळाच्या ओघात अविरतपणे न थांबता टिकून राहतात. आता हाच विचार पुढे घेऊन जाताना एक प्रश्न मनात येतो. आपल्या आजच्या या धावपळीच्या आधुनिक जगात या ओढ्या इतकं शाश्वत आणि कायमस्वरूपी असं खरंच काही आहे का, यावर नक्की विचार करायला हवा. आणि हो, एक महत्त्वाची गोष्ट, या कवितेवर आधारित प्रश्नोत्तरांसाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर नक्की क्लिक करा. तसंच अशा प्रकारच्या अधिक माहितीसाठी, निबंध आणि व्याकरणसंबंधी मदतीसाठी आमच्या वेबसाईटलाही आपण भेट देऊ शकता. जर हे विश्लेषण आवडलं असेल तर ते इतरांसोबत शेअर करा, कमेंट करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग आजच्यासाठी इतकंच. आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढच्या वेळी एका नवीन विषयाच्या अशाच सोप्या आणि रंजक विश्लेषणासह. तोपर्यंत नमस्कार. Thanks for watching. Please do like, comment, and share this video. And if you are new to our channel, please subscribe and press the bell icon. Please be our member for support us. Thank you.